नमस्कार. मी आज भोपळ्याची भजी करते. त्यासाठी हा भोपळा चांगला धुवून घेतलाय. आता मी कापून घेणार आहे आणि त्याचे पीस पाडणार आहे. एवढे पीस पाडायचे. आणि हा तासून घ्यायचा चांगला मागून. त्याची साल काढून टाकावी लागते. याचे असे पातळ मध्यम एकदमही पातळ नाही, जाडे नाही, असे एवढे असे पीस काढून घ्यायचे. छान पीस काढून घ्यायचे. आता ह्याला मी पहिलं मीठ टाकून घेणार आहे. हे बघा, जास्त मीठ नाही लागत. हे एवढं मीठ लावून घ्यायचं. असं हे मीठ याला चांगलं लावून घ्यायचं. हे मीठ लावून झालं की नंतर मसाला. आता मी थोडी हळद टाकते. हळद पाव चमचा. मालवणी मसाला 1 चमचा. एक चमचा. हे जिरा पूड अर्धा चमचा. हे धना पूड, जिरा पूड आणि हा खमंग मसाला, काळा मसाला म्हणतात, मालवणी मसाला असतो तो थोडा टाकते. आता हे सगळं मिक्स करून घेणार आहे. याला लावून ठेवायचं आहे. मॅरिनेट करत 10 मिनिटं ठेवलं याला हे सगळं चांगलं लागणार आहे. ही कापून मी 10 मिनिटं ठेवली होती अशी हे करून. आता त्याच्यासाठी हा रवा थोडाच घेतला आहे आणि हे तांदळाचं पीठ आहे. त्याच्यात मी ह्याला पण मसाला घातलेला आहे म्हणून आता अर्धा चमचाच मसाला घालणार आहे. एवढा थोडासाच मसाला घालायचा. चिमूटभर मीठ टाकायचं, जास्त पण नाही. बघा, चिमूटभर मीठ त्याच्यात घालणार आहे आणि हे आता एकत्र करणार आहे. आता एकत्र करून घेतलं. आता मी भजी तळायला घेणार आहे. हे मिश्रण आता छान झालेलं आहे. बघा, रवा आणि तांदळाचं पीठ दोन्ही मिळून असं हे केलेलं आहे, एकत्र केलेलं आहे. थोडंसंच मीठ टाकलं आहे आणि हे तेल मी गरम करत ठेवलं आहे. आणि हे आता झालेलं आहे. हे बघा, 10 मिनिटं ठेवल्यावर छानपैकी हे बघा त्याला पाणी पण सुटलेलं आहे. ते मी आता तळायला घेणार आहे. हे बघा,
हे बघा छान पाणी सुटलंय, त्यामुळे त्याला रवा लागणार आहे. हे तेल आता तापलेलं आहे. मी जरा बघते आधी, छोटासा तुकडा टाकून. हे उकळलंय तेल. हे असं त्याच्यात टाकायचं आणि तेलात सोडायचं. बघा आता हे मी तेलात सोडते. आता हे मी गेलं ते काढून टाकू. हे आता होत आलंय. हे बघा छानपैकी होत आलंय. आता ही तळलेली भाजी मी असं पीठ कसं राहिलं व्यवस्थित, सगळा रवा बिवा छानपैकी राहिलेला आहे त्याला. छान फुलायला लागले. आता हे झालेलं आहे. अरे कोण आलंय? हे बघा छानपैकी हे तळून काढलेली आहे. आता हे बघा हे अशी आता मी सगळी काढून घेणार आहे. ही मी भोपळ्याची कुरकुरीत भजी बनवलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि चटपटीत अशी रेसिपी बनवून तोंडाला द्या. जेवण